नमस्कार नन्हरे साहेब, काय बनवतोय आज आपण? आज 150 लोकांचा हा बैंगन मसाला आहे. गावाकडल्या पद्धतीने बनवायचा आहे तिखट मध्ये. आणि एकामध्ये 4 असं फोडी केलेले आहेत, चिरलेले आहेत. भरलेलं वांग करायचं आपल्याला, म्हणजे स्वच्छ धुवून चिरून घेतले. हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे काळं पडू नये म्हणून. आता याच्यानंतर आपण तडका मारायचा त्याला पूर्ण गिरवी बनवून. त्याला लागणारे साहित्य: टमाटा पेस्ट किती येते? हे 2 किलो आहे. 2 किलो. कांदा 2.5 किलो पेस्ट. कोथिंबीर, अजून कढीपत्ता, हळद, गरम मसाला, धने पावडर, लाल मिरची, घोडा मसाला, गावाकडला तिखट, अद्रक लसूण, जिरे मोहरी, मीठ, शेंगाचं कूट, अजून खोबरा पावडर. शेंगदाण्याचं कूट आणि खोबरा पावडर एवढ्या साहित्यामध्ये आपला बैंगन मसाला बनणार आहे, बरोबर? 150 लोकांचा. ठीक आहे. आता हा बनवायला चालू केलेला आहे. आता हे बघण्यामध्ये तेल टाकतंय. किती किलो तेल लागला? 2.5. आता आपण या तेलामध्ये कढीपत्ता टाकत आहे. हे जिरे 1 छटाक. 2.5 किलो कांदा पेस्ट. अद्रक लसूण दोन्ही मिळून पाव किलो आहे. पाव किलो. हे आपल्याला सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण टमाटा पेस्ट ओतणार आहे. पेस्ट ओतून घ्यायची आता. हे आमचे मित्र बी मदतीला आलेले आहेत. गणेश सर बघा इकडं. हा गावाकडला मसाला आहे काळा. हे गरम मसाला, हे लाल मिरची पावडर बेडगी, धने पावडर, सुपर गरम मसाला आणि घोडा मसाला मिक्स आहे, आणि हळदी. हे सगळे मसाले आता टाकून झाले. चांगलं फ्राय करायचं. मीठ टाकायचं आता चवीच्या हिशोबाने. 15 किलो साठी किती मीठ आहे? एक पाव किलोच्या आसपास जाईल. पाव किलो मीठ 15 किलो साठी. हे वांगे मसाला तयार आहे. आता फक्त त्याला 50% बनवून घ्यायचं आहे. आता हे वांगे त्या मसाल्यामध्ये चांगले फ्राय करायचे. हे साधारण किती मिनिटात शिजून जातील? 20 मिनिटाची रेसिपी तयार होईल पूर्ण. म्हणजे शिजून रेडी होऊन जाईल. हे खोबरा पावडर टाकले आपण. 1 किलो. हे खोबऱ्या टाकून झालं. आता शेंगाचं कूट, शेंगदाणा कूट किती टाकायचंय? हे 1 किलो टाकायचंय. 1 किलो. खोबरा आणि शेंगाचं कूट सगळं मिश्रण झालेलं आहे त्याच्यात. आता आपल्याला गिरवी बनवायची आहे पाणी ओतून. साधारण किती पाणी टाकायचं आपल्याला? 5 लिटर. बादली. बरं, हे किती? 5 लिटरची बादली. 5 लिटर. तेवढ्या पाण्याच्या ग्रेव्ही मध्ये आपलं वांग चांगलं शिजून जाईल ना? 1 नंबर. आपला रेडी झालेला आहे बघा. खाण्यासाठी आता रेडी आहे. आता याच्यावरून आपल्याला कोथिंबीर मारून घ्यायची.
मग फुल फायनल झालं आपलं. हा फायनल. हे कोथिंबीर. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला बैंगन मसाला पूर्ण झाला आहे. आता खाण्यासाठी रेडी आहे. हे बैंगन मसाला तयार आहे. ठीक आहे.